आहोत। मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच ओएसडी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय आणि ते जरांगेंना आंदोलन मागे घेण्याची विनंती सुद्धा लवकरच करणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते। जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी सध्या पोहोचलेले आहेत। या अगोदर जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन सुद्धा केलं होतं की त्यांनी हे आंदोलन करू नये, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येऊ नये। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। अंतरवाली सराटीमधून राजेंद्र साबळे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आंदोलन करू नका, आंदोलन मागे घ्या अशी विनंती ते मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांना करणार आहेत। ताजी दृश्य मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटलांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि मुंबईत येऊन धडकणार, त्यांची सगळी तयारी सुद्धा झालेली आहे। कोणत्या मार्गाने ते आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये येणार आहेत ते सुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिलं आणि त्यानंतर आवाहन सुद्धा केलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी की तुम्ही कृपया येऊ नका। केशव उपाध्याय यांचं सुद्धा हे आवाहन आहे। मात्र त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या ठेवलेल्या आहेत आणि याच मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा या मागण्यांची पुन्हा मागणी करण्यासाठी ते मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटीमध्ये सध्या दाखल झाल्याचं कळतंय। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचे भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे अंतरवाली दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे मार्गापूर्वी मनोज जरांगे यांचा जो रूट कसा असणार आहे याची माहिती घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत राजेंद्र साबळे ते अंतरवाली सराटीत चर्चेसाठी दाखल झाले। मात्र मनोज जरांगे पाटील हे माध्यमांच्या लाईव्हमध्ये व्यस्त असल्यामुळे ओएसडी येथे त्या ठिकाणी प्रतिष्ठा करताना पाहायला मिळत आहे। मोठी घडामोड मला लागणार आहे कारण मनोज जरांगे पाटील यांचा उद्या दौरा असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठी हालचाल जी आहे ती आता सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी तर आपण पाहतोय जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सुद्धा ओएसडींसोबत चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा जाऊया गौरवकडे। गौरव, ही भेट त्यांची झालेली आहे का, काही चर्चा होते का? गौरव, माझा आवाज होतोय? गौरव सोबत आपण पुन्हा एकदा अपडेट घेण्याचे प्रयत्न करूयात। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतो। मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता काय चर्चा होते याकडे लक्ष असेल कारण की ही चर्चा बरीच महत्त्वाची मानली जाते। एकतर जरांगे कोणत्या मार्गाने येणार आहेत तो मार्ग विचारण्यासाठी ओएसडी पोहोचलेले आहेत अशी शक्यता वर्तवली जाते आणि यानंतर आता जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत त्यावर सुद्धा नजर टाकतोय। ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या अशी मागणी मोठी त्यांची आहे। मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घ्या ही सुद्धा महत्त्वाची मागणी आहे। आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या, तसंच माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदत वाढ द्यावी अशी मोठी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मराठा कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढा, हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करा अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत प्रलंबित। ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या, मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घ्या ही त्यांची अगोदरपासूनच जी मागणी होती। तसंच आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या अशा काही महत्त्वाच्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत आणि याच मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि जवळजवळ 1 वर्ष होत आला मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर अजूनही ठाम आहेत आणि आता पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊन धडकणार आहेत। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आपण पाहतोय की विरोधक सुद्धा त्यांच्यावर बरेच टीका करताना पाहायला मिळत आहेत। लक्ष्मण हाकेने सुद्धा त्यांच्यावर बरीच टीका केली। त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते सुद्धा आंदोलन करू त्यांनी असा इशारा दिलेला आहे। आता ही जी सगळी परिस्थिती आहे ते सरकार कसं ती आव्हानं पेलतं किंवा कसं सांभाळतं हे सुद्धा पाहणं इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता सध्याची महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक ओएसडी जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये भेट होईल, चर्चा होईल। या भेटीमध्ये नेमकं काय होतं त्यावर सुद्धा लक्ष असेल। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। नुकतीच आम्ही आमच्या प्रतिनिधी गौरव साळी यांच्याशी
यांच्याकडून अपडेट घेतले आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा नेमका मार्ग कसा आहे तो विचारण्यासाठी ओएसडी त्यांची भेट घेतात अशी अपडेट समोर आलेली आहे. मात्र या संदर्भात अजून काही चर्चा होते का त्याकडे सुद्धा लक्ष असेल. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यासाठी राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ही भेट होईल. आंदोलनाच्या मार्गासंदर्भात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे असं सुद्धा साबळे यांचं म्हणणं आहे. मात्र फक्त इतकीच चर्चा होते की ओके, महत्त्वाची अपडेट आता ही चर्चा केलेली आहे. या संदर्भातले अपडेट आम्ही तुम्हाला देतोय. साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगे यांच्या भेटीला आलेले होते आणि या भेटीला बरंच महत्त्व प्राप्त झालंय. ही चर्चा सध्या झालेली आहे. आंदोलनाचा जो मार्ग आहे त्या मार्गासंदर्भात ही चर्चा झालेली आहे. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत त्यांची सुद्धा जी प्रलंबित मागणी आहे या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं हे उपोषण आहे, आंदोलन आहे आणि त्याच आंदोलनाची दिशा नेमकी कोणती असणार आहे यावरच चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आले.